महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संदीपजी लेले साहेब, आमच्या ठाण्याचे 2 आमदार संजयजी केळकर, निरंजनजी डावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जर त्यांनी माझ्यावर प्रभागा पलीकडचा विश्वास ठेवून जर एखादी जबाबदारी दिली तर या 4 प्रभागातून कमीत कमी भारतीय जनता पक्षाचे 10 उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास मी पक्षाच्या वरिष्ठांना देणार आहे। आगामी महापालिका निवडणुकींचा वाढता उत्साह यांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील प्रभाग क्रमांक 5 मधील माजी नगरसेविका रागिनी बैरी शेट्टी आणि भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बैरी शेट्टी यांच्या पुढाकारातून विश्वस्त सहकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला प्रभागातील 300हून अधिक विश्वस्त सहकारी पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत प्रभागातील मागील काही वर्षातील विकास कामांचा आढावा, प्रलंबित कामे, नागरिकांच्या अपेक्षा, आगामी निवडणूक धोरण, नवीन मतदारांशी संपर्क मोहीम आणि स्थानिक स्तरावर पक्ष संघटन बळकट करण्यावर सविस्तर चर्चा झाली आहे। निवडणुका 4 वर्षांनंतर होणार असल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। भास्कर बैरी शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना संघटनेच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन करताना प्रभागातील प्रश्नांची जाण ठेवून नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याचं आवाहन केलंय। तर माजी नगरसेविका रागिनी बैरी शेट्टी यांनी आपल्या कार्यकाळातील महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती देत आगामी काळात प्रभागातील विकासाला गती देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे। बैठकीत उपस्थित सर्व विश्वस्तांनी प्रभागाच्या भविष्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिले आणि आगामी निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 5ला उत्कृष्टपणे संघटित ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। यामुळे प्रभागातील राजकीय वातावरण अधिक उत्साही व गतिमान झालंय। यानंतर भास्कर बैरी शेट्टी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। आजची आमची ही जी मीटिंग होती ती फक्त आणि फक्त माझी पत्नी रागिनी बैरी शेट्टी यांचे जे विश्वस्त सहकारी आहेत, महिला आणि पुरुष, त्या विश्वस्त सहकाऱ्यांची आम्ही आज एक बैठक घेतली, एक चर्चासत्र या ठिकाणी आम्ही आयोजित केलं। त्याला कारण एकच होतं की 2017 नंतर 9 वर्षानंतर निवडणुका आलेल्या आहेत। हे सर्व विश्वस्त सहकाऱ्यांनी 2017 मध्ये खूप मेहनत करून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी केलं होतं। तेच विश्वस्त सहकारी, तोच प्रकारचा उत्साह, त्याच प्रकारचा उत्साह या विश्वस्त सहकारांमध्ये किती टिकून राहिलेला आहे याची एक चाचपणी करण्याच्या उद्देशाने आजची ही मीटिंग होती। मीटिंगला 250 ते 300 माझे विश्वस्त सहकारी या ठिकाणी मोठ्या उत्स्फूर्ततेने आणि उत्साहाने या ठिकाणी जमा झाले होते आणि त्यांना जी काही माहिती आज आम्हाला द्यायची होती ती माहिती आम्ही या चर्चासत्रातून दिलेली आहे। पहिलं तर 4 वर्षानंतर कमीत कमी हे ठरवलं गेलं आहे की निवडणुका 2026 जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणार आहे। प्रभाग रचना जर प्रभाग क्रमांक 5ची जर उदाहरण घेतलं तर प्रभाग रचना ही क्षेत्रफळ एरिया आणि प्रभाग रचना सारखीच आहे, ती 2017 मध्ये होती। आता रिझर्वेशनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आमच्याकडे अ, ब, क आणि ड। अ मध्ये आदिवासी होती कॅटेगरी, ब मध्ये ओबीसी होती, क मध्ये महिला वर्ग होता आणि ड मध्ये हा सर्वसाधारण ओपन होता। त्यामुळे आमचा जो क वर्ग आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही, हा आमचा मेन कन्सर्न होता। परंतु प्रभागात जर पाहायला गेलं तर आता आदिवासी गटामध्ये जो पुरुष होता तो आता स्त्री झालेली आहे। त्यामुळे उमेदवार पक्षातर्फे देताना पक्षाने या सर्व पॅरामीटर्सवर विचार करून जर प्रत्येक गटात प्रतिस्पर्धी बघून आणि पक्षातर्फे दिलेला उमेदवार या दोघांचं जर प्रॉपर कंपॅरिझन करून
जर उमेदवार दिलेत तर मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीला कोणत्याही प्रकारची याच्यातून कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होईल. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आम्ही 12मध्ये भारतीय जनता पक्षात होतो. 12मध्ये कोणत्याही प्रकारचा भारतीय जनता पक्षाचा देशामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा प्रवाह नसताना देखील आम्ही त्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत 3800 सेकंड नंबरवर होतो. 2017मध्ये आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर अतिशय प्रचंड मतांनी विजयी झालो. पॅनलमध्ये दिग्गज लोक असताना देखील माझ्या पत्नीला लोकांनी 1,500 ते 2,000 जास्ती मतदान करून विजयी केलं. पक्षाने मला आत्ता पुन्हा एकदा आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने मला उपाध्यक्ष म्हणून एक जबाबदारी दिलेली आहे. प्रभागाची जबाबदारी ही तर मी घेणारच आहे, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची पक्षाची स्ट्रॅटर्जी किंवा पक्षातर्फे कोणत्याही प्रकारची पारदर्शकता किंवा दिशा ही दाखवण्यात आलेली नाही. माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी एवढंच सांगेन की गेली 30 वर्ष हा भास्कर बैरीशेट्टी पूर्ण लोकमान्य नगर पाडा नंबर 4 ते प्रभाग क्रमांक 5चं टोक डी-मार्ट कोकणीपाडा गेले 25 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय राहिलेलो आहे. अनेक राजकीय नेत्यांबरोबर खांद्याला खांदा लावून मी काम केलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रभागांची म्हणजे मी तुम्हाला प्रभागांची नावं सांगेन. 6 नंबर प्रभाग, 7 नंबर प्रभाग, 14 नंबर प्रभाग आणि माझा प्रभाग क्रमांक 5 याची संपूर्ण राजकीय परिस्थितीचा आढावा मी गेल्या 25 वर्षात घेतलेलाच आहे. त्यामुळे जर उद्या एकदा पक्षाची स्ट्रॅटर्जी आणि पक्षाची पॉलिसी भारतीय जनता पक्षाची तयार झाली तर महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संदीपजी लेले साहेब, आमच्या ठाण्याचे 2 आमदार संजयजी केळकर, निरंजनजी डावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जर त्यांनी माझ्यावर प्रभागा पलीकडचा विश्वास ठेवून जर एखादी जबाबदारी दिली तर या 4 प्रभागातून कमीत कमी भारतीय जनता पक्षाचे 10 उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास मी पक्षाच्या वरिष्ठांना देणार आहे.